पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. स्टार्ट फार मॅटर करणार आहे कारण कालचा दिवस आपण पाहिला की 6 षटकं कमीत कमी तुम्हाला 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा तर स्कोर कार्डवरती लावायच्याच आहेत जर तुम्ही फर्स्ट बॅटिंग करतात. बट बोनकोडे टीम देखील एक चांगला संघ आहे. अपेक्षा करूया की एक चांगली लढत पाहायला मिळेल. चांगलं करण्यासाठी आपण प्रत्येक जण कुठल्याही कार्यक्रमात सहभाग घेत असतो, कुठल्याही स्पर्धेमध्ये सहभाग घेत असतो आणि ती पूर्वतयारी 100% या प्रत्येक खेळाडूची असणार आहे. जो खेळाडू या स्पर्धेत सहभाग घेणार आहे. पवन केणे, सूरज केणे या मैदानावर कित्येक वर्षांपासून खेळत आहेत. पण या ठिकाणी जसं आपण कॅप्टनचं ऐकलं भूमी बोनकोडेचा, आरब शेख तयार होतोय. 9:55 आणि पहिला बॉल डिलिव्हर होतोय आजच्या वेळापत्रकातला. दोन्ही संघ देवे शुभेच्छा. पहिला बॉल आरबचा, फुललेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळ, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलवर पण नो मॅन स्लॅन्ड मध्ये बॉल लँड होईल. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. 2 धावांचा कॉल आहे. बॅटिंग एंडला थ्रो आणि 2 धावा होत आहेत पूर्ण. अगदी पहिलाच बॉल पाहिला गेला तर फुलर लेंथच होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. मिस्टामिंग स्ट्रोक 2 धाव्यांनी पवन सुरुवात करतो आणि मनीष सर पाहिलं गेलं तर मंचा पूर्णपणे क्लिअर आहे की अटॅकिंग माइंडसेटने खेळायचं. काहीच जातो नैसर्गिक रोल असतो की डिफेन्सिव्ह खेळायचा की अटॅकिंग खेळायचं आहे. आणि पवनचा खेळ अटॅकिंग आहे. ऑन साईडला पुल केलंय. बॉल हवेत होता पण क्षेत्ररक्षक दूर आहे. दरम्यान 2 धावांचा कॉल. बॅटिंग एंडला होतोय थ्रो. 2 खेळाडू बॅटर्स एंडला. आता तिसरी धाव मिळणार आहे. आणि सातत्याने या रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये ज्या ठिकाणी पाणी आहे, पाऊस आहे, गवत आहे, ओव्हरच्या धावा तर मिळतीलच. या ठिकाणी ओव्हरची धाव मिळाली. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 5. पावसाळ्यामध्ये स्पेशली जर पाहिलं गेलं तर आउटफील्डमध्ये फिल्डिंग करणं हे फारच अवघड असतं आणि स्पेशली जर आपण पाहिलं गेलं तर दोन्ही फलंदाजांचं कौतुक देखील करावं लागेल कारण चांगली रनिंग बिटवीन द विकेट लक्ष ठेवलं होतं की संधी आहे, एक एक्स्ट्रा रन आपण घेऊ शकतो आणि क्विकली कॉल देखील केला आणि 3 धावा इझिली पूर्ण झाल्या. लक्ष देऊनच क्रिकेटचा खेळ जिंकायचा असतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पवन आणि सुरुजच्या मध्ये पाहायला मिळाले. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी हा तर खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजीचा उच्च स्तर पाहायला मिळाला. अरबचा बॉल टप्पा पडल्यानंतर आतल्या रेषेने टोन त्याला पाहायला मिळाला. कव्हर पॉईंटला बॉल अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण होतं एक सिंगल. काही कळण्याच्या अगोदरच बॉलचा टर्न आणि त्यानंतर सूरज संभ्रमात पाहायला मिळतोय आणि एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 6वर. पहिल्या तिन्ही चेंडूंवरती असं वाटलं की विकेट मिळू शकते कारण ज्याप्रमाणे बॉल डिलिव्हर केले जातात अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत. ज्या गोष्टीची आवश्यकता होती पाऊस येतोय आणि ऑन साईडला फोर्स केलंय बॉलला. लॉंग ऑनला कोणी नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते कारण सूरज आणि पवन धावण्याच्या बाबतीत तर अव्वल दर्जाची कामगिरी करताना पाहायला मिळाले आणि आतापर्यंत जरी एकही मोठा स्ट्रोक नाहीये पण सिंगल डबलच्या साहाय्याने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या पोहोचते 8वर. प्रयत्न तर अगदी प्रत्येकी चेंडूवरती केला जातो की मोठा फटका खेळायचा बट कौतुक करावं लागेल अरबचं कारण कंट्रोल भरपूर चांगला आहे त्याच्याकडे. योग्य लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करतोय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला. एलिव्हेशन मिळत नाही. बॉल मिड विकेटला. एक धाव तर पूर्ण होईल. अजूनही क्षेत्ररक्षक काय बॉलपर्यंत पोहोचत नाही. आता पोहोचलाय तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत. तर पवन सातत्याने मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न करतो. त्यांना माहिती आहे की नवीन चेंडू आहे किंवा जुना चेंडू आहे पण मला माझं 100% योगदान द्यायचं आणि त्याच अटॅकिंग शैलीने तो सातत्याने खेळण्याचा प्रयत्न करतोय पण अजूनही मोठा स्ट्रोक त्यांच्या वतीने मिळत नाही. संघाला धावसंख्या पोहोचते 11. 10 धावा धावफल करायचं. माफ करा. 10 रन्स ऑन बोर्ड. एकही डॉट नाही. प्रत्येक चेंडूवर धावा गोळा करण्याचा सत्तर प्रयत्न. बॅकफुटला गेले. कट केल्या बॉलला गॅप शोधलाय पण आउटफील्ड स्लो आहे त्यामुळे धावा पूर्ण कराव्या लागतील. आतापर्यंत 2 धावा तर पूर्ण केलेला आहे. एक जबरदस्त फटका सजवलाय पवनने. पडता पवन डेंजर एंडला आहे. गरज होती का धाव घेण्याची? गरज होती का? निर्णय चुकला आणि आता फलंदाज पवन केणे हुकला. पहिला धक्का बसतोय. साईल 11 गोरसई बला. कम्युनिकेशनचा अभाव आणि त्या जोरावरती हा फार मोठा झटका. स्टार्ट मॅटर करत होता आणि त्या स्टार्टमध्ये पवन केनेचं खेळणं मॅटर करत होतं बट रनआउटच्या स्वरूपामध्ये हा पहिला आणि सर्वात मोठा झटका टीम गोरसईला. काय कॅमेरा वर्क 70 स्पोर्ट्सचा पाहायला मिळतंय. लगेचच तो जो जल्लोष आहे भूमी 11 बोनकडे या संघाचा पाहायला मिळतोय कारण त्यांना माहिती आहे की पवनची आक्रमकता काय आहे आणि म्हणूनच पवनला बाद करणं खूप महत्त्वाचं होतं आणि धावचीच्या स्वरूपात का होईना पवन बाद झालेला आहे. तुमचं टायमर स्टार्ट आहे. बॅटर्सने एकदा घाई करायची आहे. बॅटर्स जास्त वेळ घेऊ नका. पुढचा सामना शेळके ब्रदर्स पुगाव वर्सेस ईश्वरी 11 सोनारपाडा या 2 संघांदरम्यान होणार आहे. दोन्ही कॅप्टन्सने आताच येण्याची नोंद करायची आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. पुढचा सामना वेळापत्रकातला शेळके ब्रदर्स पोगाव ईश्वरी 11 सोनारपाडा. आपली प्लेयर्स लिस्ट अपडेट करण्यासाठी दोन्ही कॅप्टन्सने मुख्य मंचावर यायचं आहे.
पहिलं षटक विशाल 12 धावा धावफलकावर पहिला फलंदाज बाद झालाय. मोठे फटके खेळायचे प्रयत्न पवनने सातत्याने केले, पण पहिल्या षटकामध्ये 12 तर दोन्ही संघांना तो आनंदाचा क्षण अनुभवण्याची संधी मिळाली. स्पेशली रबर बॉल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर 10 ते 12 धावा आपण भरपूरदा इझिली देखील बनताना पाहिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर 12 धावा यस अगदी उपयुक्त रन स्कोर कार्डवरती आहेत, बट पवन केनीची विकेट तो सर्वात टोचणारा क्षण होता टीम गोरसे बी साठी. पण जेव्हा एक आयकॉनिक खेळाडू आपण खेळवतो त्यावेळेला तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी मिळते. आता बिलाल हा नवीन फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळाले. अगोदर पारंपरिक जोडी आपण पाहिली पवन केणे आणि सूरज केणे. आता सूरज केणे मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे आणि सूरजची साथ देण्यासाठी बिलाल मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. नवीन बॅटर तर आलेत, आता नवीन बॉलर कोण आहे ते आपण पाहूया. थोडी चर्चा अरब त्या ठिकाणी करतायत, कारण अरबने पहिले षटक हाताळताना ते सातत्य दाखवलं, ते परिवर्तन पाहायला मिळालं. ती रिस्ट मोमेंट गोलंदाजी करताना आपण पाहिली, तर एकंदरीत एक चांगलं पॅकेज आहे गोलंदाजीचं अरबकडे. आणि त्याचमुळे सूरज आणि पवन या दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळताना आपण पाहिलं, पण रिझल्ट काय त्यांच्या बाजूने गेला नाही. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय, तर म्हणजेच विघ्नेश पाटील नवीन गोलंदाज सेकंड ओव्हरसाठी येतात भूमी 11 बुनकोडे या संघाकडून. आणि एक लक्षात घेणारी बाब म्हणजे एकही एक्स्ट्रा आतापर्यंत नाही आहे किंवा एकही मोठा फटका नाही आहे, तर दोन्ही संघ चाचपडताना पाहायला मिळत मोठ्या फटक्यांसाठी विकेटसाठी. अरब शेख पहिल्या चेंडूपासून प्रयत्न करत होता. बघा टायमर चालू आहे तुमचं, लक्षात घ्या. 23 मिनिटं 33 सेकंद बाकी आहे हा डाव संपण्यासाठी. लक्षात घ्या, कॅप्टनला ती सूचना टॉसच्या वेळी दिलेली आहे की 30 मिनिटांमध्ये एक डाव संपवायचाच आहे. म्हणूनच टायमर तुमच्या स्क्रीनवर फ्लॅश होते, त्याचमुळे जास्त वेळ घेणार नाही आहोत याची काळजी कॅप्टनने घ्यायची. तर विघ्नेश बॉलिंग ट्रॅकवर येत आहे. स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतोय बिलाल. सरळ बॅटचा वापर करून खेळायचं होतं. बॅटची एज बॉल विकेटकीपरच्या दिशेने सुरुवात या षटकाची विघ्नेशच्या वतीने होती चांगली. डॉट बॉल. आणि स्वतः टीमचे कॅप्टन देखील आहेत आणि त्या अनुषंगाने रिस्पॉन्सिबिलिटी देखील फार मोठी आहे. आणि सुरुवात देखील काय केली आहे मनीष सर, पहिलाच बॉल बँग ऑन टार्गेट. यॉर्कर लेंथ वर रिलाय करण्याचा प्रयत्न होता विघ्नेशचा, टप्पा चुकला असता. समोर बिलाल आहे आणि बिलालला सरळ बॅटचे फटके खेळणं पसंत आहे आणि तसाच प्रयत्न बिलालचा होता, पण बॅटची इनसाइड एज लेमन एज घेऊन बॉल विकेटकीपरच्या दिशेने गेला. आणि त्याचमुळे तो डॉट बॉल जो आपण चर्चा करत होतो की आतापर्यंत एकही डॉट बॉल स्कोरशीटवर पाहायला मिळत नाही, हा पहिला डॉट बॉल दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पाहायला मिळतोय. तर जसं पवनने सांगितलं की 80 ते 90 धावांपर्यंत मला जायचं आहे, त्यासाठी ते प्रयत्न सुद्धा पवनच्या वतीने पाहायला मिळाले, पण पवन बाद झालेले आहेत. पण जसं क्रिकेटचा बादशाह आणि तो का आहे त्याचं खऱ्या अर्थाने एक ज्वलंत उदाहरण मैदानाच्या हातामध्ये द्यायचं असताना शॉर्ट पिच डिलिव्हरी पुलचा एक जबरदस्त फटका आणि जो प्रेशर वाढत चालला होता तो प्रेशर रिलीज करणारा हा स्ट्रोक येतो बिलाल शेखच्या बॅटमधनं सिक्सर. प्रत्येक चेंडूनंतर प्रत्येकाला संधी मिळणार आहे. आता संधीचा फायदा बिलालने उचलला. 6 धावांची वाढ झाली. धावसंख्या पोहोचते आता 18 या आकड्यावर. एक गडी बाद 18. फुल टॉस बॉल आणि आता मात्र करणार नाही कुठलाच विचार. बॉलला थेट पाठवेल सीमारेषा पार. लगातार येतोय दुसरा षटकार बिलालच्या बॅटमधून. बिलाल इज अनस्टॉपेबल. थोडीशी खराब गोलंदाजी देखील आपण म्हणू शकतो, कारण हा बॉल अगदी फुल टॉस आणि बिलाल समोर फुल टॉस बॉल टाकणं म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर हिंदीमध्ये एक म्हण आहे, आ बेल मुझे मार. अशीच काही परिस्थिती आणि पूर्णपणे फुल टॉसचा फायदा घेत असताना बिलाल बॅक टू बॅक 2 मोठे फटके. साहजिकच आहे की एक मोठा स्ट्रोक आपल्या विरुद्ध खेचल्यानंतर ते दडपण आता गोलंदाजीच्या शैलीमध्ये पाहायला मिळते. विघ्नेशच्या वतीनं फुल टॉस बॉल हाताळला गेला आणि याच संधीची तर वाट पाहत होता बिलाल आणि बिलालने आव देखाना ताव, मला हवी माझ्या संघासाठी धाव या तत्वावर फुल टॉसला सीमारेषेच्या बाहेर पाठवलं आणि धावसंख्या पोहोचते आता साहिल 11 गोरसई ब ची. एक गडी बाद 24 धावा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकातला संपलेला आहे. या 3 चेंडूंमध्ये 12 धावा बनवलेल्या आहेत आणि त्या 12 धावा बिलालच्याच बॅटमधून मिळालेल्या आहेत. साहिल 11 गोरसई बला. विघ्नेश ओव्हर द विकेट. कट आणि बॉल पोहोचतोय फ्लाइंग स्लिपला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. रबर बॉल फॉर्मॅटमध्ये क्षेत्ररक्षकांची तारेवरची कसरत असते. आपल्याला वाटते की क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचेल, पण ओली आउटफील्ड असल्यामुळे क्षेत्ररक्षक पोचता थोडासा वेळ घेतोय, शरीराचं संतुलन राखतोय. बघा 2 मोठे फटके जरूर आलेत, बट मी तरी सुद्धा म्हणेन विघ्नेशसाठी की त्याने स्वतःचा जो टॅलेंट आहे, जी त्याची गोलंदाजी आहे, त्याने स्वतःला बॅक करायला हवं या परिस्थितीमध्ये. कारण आणखीन एक विकेट जर इथनं काढली गेली गोरसे बी टीमची तर इथनं पकड मजबूत होऊ शकते बॉलिंग टीमची.
चांगला बॉल अगदी पुढ्यात ठेवला होता, बॅटचा फेस मिड विकेटला क्लोज केला सूरज. आता या फटक्या बदलण्याचा कॉल होता बिलालचा, तो डेंजर एंडला होता आणि तो कॉल त्याने घेतला आणि या वाईट बॉलच्या 3 धावा मिळणार आहेत. 3 धावांची होते वाढ, बोनस मिळतोय साहिल 11 गोरसई बला. धावसंख्या पोहोचते 29. आता पिचवरती जास्त पाणी देखील आहे आणि जर पाहिलं गेलं तर बॉल स्किड होऊन अतिरिक्त गतीने देखील येऊ शकतो आणि या गोष्टी त्यामुळेच पाहायला मिळतात की लास्ट बॉल अगदी अतिरिक्त बाउन्स आणि अगदी वेगवान गतीने बॉल ट्रॅव्हल झाला. 4 षटकांसाठी चला नवीन गोलंदाज पाठवा. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा धाव फलकावरती आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 18 धावा बनवल्या गेल्या. वापसी करत असताना टीम गोरसेबी आणि स्पेशली बिलाल शेख चांगल्या टचमध्ये बॅटिंग करतो आणि मणीसर पाहिलं गेले तर नुकतीच एक स्पर्धा या क्रीडांगणावरती झाली होती, तिथे 129 धावा बिलाल शेखने. तर चंद्रकांत स्मृती चेंज द गेम वडोली ब यांनी एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे या स्पर्धेमध्ये. एकाच वेळापत्रकामध्ये 2 वेळा 100 ओलांडण्याचा विक्रम आणि 30 टीम टॉप 4 मध्ये पोहोचलेली आहे. नवीन गोलंदाज आराफ. स्पेल कंटिन्यू करण्यासाठी कव्हरला उडवलाय बॉल, जातोय सीमारेषा पार, मिळतील धावा 6. इज द मॅन. क्लास पाहायला मिळाला बिलाल शेखचा, कारण खऱ्या अर्थाने एक क्लास बॅटर आहे, अगदी बॉलच्या मेरिटवरती खेळतो आणि हा फटका देखील मेरिटवरतीच होता. त्या अनुषंगाने एक प्रॉपरली स्ट्रोक एक्झिक्यूट केला. आणखीन एक मोठा फटका. धावसंख्या 36 वर पोहोचलेली आहे. ज्या अरबच्या विरोधात पहिल्या षटकामध्ये एकही मोठा स्ट्रोक आला नाहीये, त्याची सुरुवात या षटकाची षटकाराने बिलाल करतोय, पण बिलालची झोप उडवणारा हा बाउन्सर आहे आणि बिलाल स्वतः त्या ठिकाणी जागा सोडतोय. यालाच म्हणतात इमानदारी. क्रिकेटने तुम्हाला काय शिकवलंय तर क्रिकेटने तुम्हाला इमानदारी शिकवलेली आहे, कारण मुसळधार पाऊस आहे, कधी कधी बॅटची एज जरी लागली पंचांपर्यंत तो आवाज पोहोचत नाहीये, पण या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत बिलाल आणि त्यांना जाणवलं होतं की बॅटची एज लागले, आपल्याला बाहेर जावं लागेल आणि ते बाहेर जात आहेत. कौतुक करावं लागेल बिलाल शेखचं, कारण मुसळधार पाऊस देखील सुरू आहे आणि त्यामध्ये एक्झॅक्टली अंपायर्सला देखील समजलं नव्हतं, बट बिलालने खेळाडू वृत्ती दाखवली, एक्सेप्ट केलं की यस बॅटची एज लागली, स्वतःच वॉक केलं. बघा चेहऱ्यावरती स्माईल देखील पाहायला मिळाली वॉक करत असताना. आणि ही खेळाडू वृत्ती असावी लागते मनीष सर, कारण आपण जगाला फसवू शकतो, स्वतःला फसवू नाही शकत. आणि म्हणूनच हा पायंडा बिलाल स्वतः घालतायत की आपण जेव्हा स्पर्धेचे आयोजक असतो तर आपल्या वतीनं देखील तीच गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि ते आता परतीचा प्रवास करता इन फॉर्म होते. 3 षटकार त्यांच्या वतीनं साहिल 11 गोरसई ब संघाला मिळाले. सांघिक धावसंख्या आपण पाहतो 36 आणि विकेट जाते अरबच्या खात्यामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. राहुल केणे येत आहेत, ज्ञानेश्वर मुकादम आमचे धावसंख्या नोंदक आमच्या सोबत आहेत आणि ते स्वतः गोरसई बचे रहिवासी आहेत. पण या ठिकाणी बघा आता पाहूया गोरसई बचा खेळ तर चांगला होतोय, पण अधूनमधून झटके मिळत आहेत. पवन बाद झालेत, बिलाल बाद झाले, अरबच्या खात्यात विकेट जाते. अरबने एक मात्र विकेट या डावातली मिळवलेली आहे, कारण मागच्या षटकामध्ये विघ्नेशच्या षटकामध्ये धावाजीच्या स्वरूपात पवन बाद झाले होते आणि आता विघ्नेश जे महागडं षटक 17चं होतं त्याला बॅकअप देण्यासाठी अरब पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू करण्यासाठी ते आले. पहिला चेंडूवर षटकार आला, पुढच्या बॉलवर विकेट आली. राहुल केणे स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. अरब ओव्हर द विकेट. वेगवान तेज तर्रार महाप्रचंड वेगाने हा चेंडू हाताळलेला. पुन्हा एकदा अपील, पण यावेळेस पंच तटस्थ आहे. येतोय हा डॉट बॉल. परफेक्ट बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याला आपण परफ्यूम डिलिव्हरी म्हणतोय. ऑन साईडला खेचायचा होता बॉल, पण या ठिकाणी येतोय डॉट. सध्याच्या घडीला अगदी प्रॉपर गोलंदाजी सुरू आहे आणि डॉमिनेट करतायत फलंदाजांना गोलंदाज अरब. प्रॉपर लाईन अँड लेंथ आणि प्रत्येकी बॉल जर आपण पाहिला मनीषजी तर व्हेरिएशन्स आहेत आणि त्याचप्रमाणे योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतो. या ओव्हरमध्ये एक सिक्सर जरूर आला, बट त्यानंतर हा कमबॅक अरबचा. आणि संधी मिळते, प्रत्येकाला मिळते आणि अरबने त्या संधीचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. दरम्यान एक पुन्हा बाउन्सर टाकण्याचा उद्देश त्यांचा होता, तो त्यांनी पूर्ण जरूर केला. पण पाहूया या ठिकाणी धावा कशा मिळतात. हा नो बॉल असणार आहे, उंचीचा दाखला पंचांनी घेतला आणि आता या धावा मिळतील एकूण 3 धावांची होते वन आणि 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 39 धावा. ठीक आहे, एक गोष्ट आपण पूर्ण करतोय, सातत्याने करतोय, पण कधी कधी ती गोष्ट सुद्धा पथ्यावर येऊ शकते आणि या ठिकाणी नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि पुढचा बॉल असेल आता फ्री हिट संधी मिळणार आहे साहिल 11 गोरसई बला. आणि या संधीचं सोनं करणं देखील गरजेचं आहे, कारण या ओव्हरमध्ये एका षटकारानंतर पूर्णपणे रणगतीवरती ब्रेक लावलाय अरबने आणि ही संधी आता मोठा फटका जर आला तर कमबॅक करण्यास सुरुवात केली जाऊ शकते.
जर संघामध्ये निवडलं गेलोय तर कामगिरी तुझा 100% द्यायची असते आणि तीच कामगिरी आता अरबची 100% पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पवन आणि सूरज समोर असताना त्यांनी एकही मोठा फटका खेळण्याची संधी या दोघांना दिली नाही. दुसऱ्या षटकाची सुरुवात म्हणजे त्यांच्या दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने जरूर झाली, पण त्यानंतर 4 चेंडू जे आहेत ते अप टू डेट हाताळण्याचा प्रयत्न आतापर्यंत अरबचा राहिलेला आहे. तर हेच आहे क्रिकेटचा खेळ, तुम्हाला वेळ देते. पुन्हा एकदा सातत्य बघा, पण पुन्हा एकदा तो बाउन्सर उंची जास्त होती, त्या ठिकाणी उंचीचा दाखला जरूर घेतलेला आहे. पंचांचा अधिकृत इशारा नो बॉल. आणि बघा या ठिकाणी सन्माननीय संचितजी म्हात्रे जे साहिल 11 गोरसईबचे संघमालक आहेत, आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचे. सन्माननीय संचितजी म्हात्रे साहिल 11 गोरसई ब चे संघमालक, आपणास नम्र विनंती आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. अरफ महाप्रचंड वेगानं तेच तर ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, स्टंप टू स्टंप अटॅक न ठेवता बाउन्सर्स आणि ऑफस्टमच्या बाहेरचे बॉल अरफ ठेवतोय, जेणेकरून फलंदाजाला बॉलपासून दूर ठेवता येईल. येतोय हा डॉट बॉल या षटकातला एकंदरीत तिसरा. पूर्णपणे प्लॅन क्लिअर आहे की फलंदाजच्या रीच पासून बॉलला दूर ठेवायचं. नेक्स्ट बॉल, बॅटची कडा लागली आहे बॉल हवेमध्ये, बट कोणताही खेळाडू त्या रिजममध्ये उपस्थित नाही आहे. आता थर्ड मॅनचे फिल्डर पोस्टात बॉल फील्ड करतात, तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपून धावसंख्या झाले साहिल 11 गोरसई ब ची 41 धावा, 2 गडी बाद. नवीन बॉलर लगेच इंट्रोड्यूस करायचा आहे कारण टायमर पुढे जात चाललेला आहे. 2 गडी बाद 41. 3 षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहतोय भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी, RK फ्रीहिट तसेच 70-70 स्पोर्ट्स हे दमदार नियोजन. पुढचा सामना आपण खेळणार आहोत शेळके ब्रदर्स पुगाव वर्सेस ईश्वरी 11 सुनारपाडा. दोन्ही कॅप्टन्सने आपली प्लेअर लिस्ट अपडेट करायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. सातत्याने या सूचना आम्ही देत आहोत आणि त्याचमुळे प्रत्येक संघ वेळेवर उपस्थित राहून आपला चांगला खेळ दाखवेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. तर अरबची 2 षटकं संपलेली आहेत आणि अरबने एकंदरीत 23 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवला. विघ्नेश पाटीलचं ते षटक महाग ठरलं होतं दुसरं, आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं विघ्नेश पाटीलच बॉलिंग ट्रॅकवर येतात. कॅप्टन आहेत आणि कॅप्टन स्वतःच्या संघाला आधार देण्यासाठी माघार घेणार नाही आहेत आणि म्हणूनच पुन्हा एकदा ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतात. या षटकामध्ये चांगली कामगिरी त्यांच्याकडून होईल अशी अपेक्षा कॅप्टन विघ्नेशला आहे. पण तुर्तास साहिल 11ची चांगली सुरुवात विशालची पाहायला मिळते, कारण 41 धावा या फॉर्मॅटमध्ये याच वेगाने गेला तर 80च्या पलीकडे पोहोचेल. 7,19,198 सबस्क्रायबर्स आपल्याला 70-70 स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलचे पाहायला मिळतात आणि मला असं वाटतं की ही स्पर्धा संपेपर्यंत आपण एक टार्गेट ठेवूया 7,50,000. 7,50,000 टार्गेट असेल येत्या 4 दिवसामध्ये, ते टार्गेट सुद्धा कंप्लीट होईल. प्रेक्षकांवर आपल्याला विश्वास आहे, चांगला क्रिकेटचा खेळ त्यांना पाहायचा मौका मिळतोय. विघ्नेशचं बॅकअप चांगलं आहे, विघ्नेशचं कमबॅक चांगलं आहे. यावेळेस तेच तर चेंडू हाताळला होता, ऑप्शनच्या बाहेरचा बॉलिंग पाथ त्यांनी निवडलाय. विकेट किपर चुकले, पण ही धाव 22 मिळेल. एका धावेची होते वर धावसंख्या 42. विघ्नेश देखील चांगली गोलंदाजी करतो, पूर्णपणे बांधून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. मोठे फटके येतील कुठून, इथनं कमबॅक कशा प्रकारे बॅटिंग टीम करेल, सर्वात मोठा प्रश्न आता समोर उभा झालाय गोरसे बीचा. कारण ज्या गोष्टींसाठी गोरसे बी टीमला जाणलं जातं त्यांच्या स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपसाठी, बट तोच बॅटिंग क्रम आता स्ट्रगल करताना दिसतोय. मनीष सर, सूरजला जास्त मौका मिळाला नाहीये मागच्या 3 षटकांमध्ये, फक्त 2 चेंडू त्यांना मिळाले होते. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. एक धाव अवांतराच्या स्वरूपातली मिळते साहिल 11 गोरसई ब संघाला. क्रीज बॉक्सचा वापर सूरज खेळणे खूप चांगला करतोय आणि बॅकफुटला खेळायचं होतं. बॉल खूप जास्त उसळी घेताना पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर, आणि म्हणूनच त्या स्ट्रोकला एक्झिक्यूट करण्यासाठी त्यांनी पोझिशन घेतली होती. पॉईंट थर्डमॅनला तो स्ट्रोक खेळायचा होता, पण खूप जास्त उंची टप्पा पडल्यानंतर बॉलने घेतली आणि त्याचमुळे त्यांच्या आवाकाच्या बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. विघ्नेश पाटील ओव्हर द विकेटनं हवेत आहे बॉल, एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी, क्षेत्ररक्षक येतोय डीप मिड विकेट स्क्वेअर लेग. या झोनमधून जजमेंट चांगलं होतं, पण शेवटच्या क्षणाला जजमेंट चुकलं आणि संधी मिळते. आता सूरज खेळण्याला कॅच झाले, ड्रॉप, 2 धावा मिळत आहेत साहिल 11 गोरसई बला आणि धावसंख्या पोहोचते आता 45. बॉल फार काळ हवेमध्ये गेला होता आणि कॅच पकडणं इतकं सोपंही नव्हतं, बट फिल्डर्सने चांगला प्रयत्न केला. सूरजची विकेट जर आपण पाकले गेले तर सध्याच्या घडीला महत्त्वाची राहिली, कारण सूरज केने देखील एक नो डाऊट भरपूर चांगला फलंदाज आहे. तो देखील जर इथनं खेळून गेला तर एक चांगला टोटल या पहिल्या सत्रामध्ये उभा होऊ शकतो. यावेळेस बॉडी लाईन अटॅक होता, ऑन साईडला बॉल टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगला मिळते 1 धाव.
एकदा जेव्हा चूक होते तेव्हा आपण पुनरागमन करतो आणि तेच विघ्नेशच्या वतीनं पाहायला मिळालं आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 17 धावा खर्च केल्या, पण त्यानंतर एक ऑपॉर्च्युनिटी सुद्धा या षटकामध्ये त्यांनी निर्माण केली होती. झेलचेच्या स्वरूपात सूरज बाद झाला असता, पण मात्र तो आपल्या ट्रॅकवर अतूट विश्वास ठेवतोय, कामावर विश्वास ठेवतोय. यावेळेस बघा खोलवट टप्प्याचा बॉल बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल खेळपट्टीच्या अवतीभोवती घरंगळतोय. एक धाव मिळते, एका धावाची होते वाढ. धावसंख्या पोहोचते आता 47. 47 आणि पूर्णपणे कंट्रोल गोलंदाजांचाच पाहायला मिळतो या पहिल्या सत्रामध्ये. कारण स्टार्ट एका मोमेंटला चांगला होता, कारण 2 ओव्हर्समध्ये 30 धावा होत्या, पण लास्ट 2 ओव्हरचा जर खेळ आपण पाहिला तर पूर्णपणे गोलंदाजांनी डॉमिनेट केलं. हो, यावेळेस पंच केलंय बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला, पॅरल स्ट्रोक, फ्लॅटेड 6 षटकार. असे भरपूर सारे फटके हवे आहेत आणि सूरज केनीचे बॅट चालणं गरजेचं या इनिंगमध्ये. मी या अगोदर देखील सांगितलं, जर सूरज चांगला खेळला तर याच पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टोटल, एक मॅच विनिंग टोटल उभं केलं जाऊ शकतं. आणि त्याची सुरुवात सूरज केने करतो. फ्लॅट बॅट स्ट्रोक, सिक्सर येतो सूरज केनेच्या बॅटमधनं. हेच नवीन प्रेक्षकांना पूर्ण दिवसभर पाहायला मिळणार आहे. भूपेश कराळे आणि सतीश जाधव यांची टीम एकाच वेळी 2 अँगलने प्रेक्षकांपर्यंत सर्व घडामोडी पोहोचवण्याचं काम करतायत. बॅटरचे हावभाव, बॅटरची शैली, बॉल कुठे नक्की गेलाय, या सर्व गोष्टी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 53, 2 गडी बाद 53 धावा, 53 रस. अजूनही एक चेंडू बाकी आहे या चौथ्या षटकातला. 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे, एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 53 धावा सूरज खेळत आहेत 10 वर आणि राहुल खेळत आहेत 2 वर. राहुल केणे यांच्या स्टॅटकडे लक्ष घातलं तर माझ्या मनात थोडा प्रश्न निर्माण झालेला आहे की 8 चेंडू त्यांनी घेतलेत आणि फक्त 2 धावा, आणि हा स्ट्राईक रेट खूप सुमार दर्जाचा आहे. तो स्ट्राईक रेट राहुलला वाढवावा लागेल, कारण त्याचं प्रेशर संघावर येते. पण यावेळेस प्रेशर रिलीज करण्यासाठी सूरज आहे ना, त्याने बॉलला उडवलाय, तो म्हणजे मिड विकेट सीमारेषा पार. आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. अटॅकिंग माइंडसेटने सध्याच्या घडीला सूरज केने खेळतो आणि असं खेळणं देखील गरजेचं आहे, कारण हेच ते फटके जे कुठे ना कुठे एक चॅलेंजिंग टोटलपर्यंत घेऊन जाऊ शकतात. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की राहुल केने 8 चेंडू फेस केले, फक्त 2च धावा बनवल्या. बघा, अगदी विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट की डगआउटमध्ये विवेक शेलार देखील आहेत, ते देखील चांगली बॅटिंग करतात, त्यांना देखील प्रमोट करू शकले असते, पण राहुलवरती विश्वास दाखवला. पण अजून देखील 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. इथनं देखील चांगली बॅटिंग केली. येणाऱ्या 2 षटकामध्ये 30 ते 35 जर बनवला, मे बी 90+ टोटल जर बनवला गेला तर चांगली मॅच पाहायला मिळू शकते. टायमरवर लक्ष द्या भूमी 11 बोनकोडे. वेळ निघत चाललेली आहे, टायमर स्टार्ट आहे स्क्रीनवर, त्यामुळे टायमरवर सुद्धा लक्ष द्याला. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 2 गडी बाद 59. राहुल 2 वर खेळत आहेत, सूरज 16 वर खेळत आहेत. एक गेला तर दुसरा येते. म्हणजे आपण पाहिलं तर पवन गेले, पवनच्या मगवा बिलाल आले, बिलाल गेल्यानंतर राहुल आले, राहुल आणि आता राहुल तरी थांबलेत, पण सूरज खेणे या ठिकाणी आपला रोल खूप चांगल्या पद्धतीने निभावत आहेत. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय पार्थ चंदन येत आहेत, पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. उंची चांगली आहे पार्थची. पाहूया आता ती गोलंदाजी जी आवश्यक आहे भूमी 11 बोनकोड या संघाला इकॉनॉमिकल पाहायला मिळते का. अराउंड विकेटने आले तर बॉल पिच झालाय क्रीजच्या पलीकडे आणि नो बॉलचा इशारा आलाय. पुढचा बॉल फ्री हिट, 1 धाव मिळते. धावसंख्या 2 गडी बाद 60. थोडी खराब सुरुवात आणि या सुरुवातीचा फायदा गोडसे बी टीमला मिळू शकतो, कारण नो बॉल देखील आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. हवेत आहे बॉल आणि हवेच्या लाटांवर स्वार होऊन मुसळधार पावसाचा आनंद घेत घेत बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार, गगनचुंबी षटकार. आता राहुल केने देखील गिअर शिफ्ट केलेत आणि आता पूर्णपणे दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग होती. भरपूर चांगला फटका राहुलच्या बॅटमधनं षटकार. आधुनिक क्रिकेट तुम्हाला नवनवीन फटके शोधण्यासाठी प्रवृत्त करते आणि या ठिकाणी बघा निर्भीड फलंदाजी आता राहुलची सुद्धा पाहायला मिळते. साथीदार जर योग्य रस्ता दाखवणारा असला तर आपल्या प्रयत्नांना देखील उंची मिळते आणि तेच प्रयत्न आता राहुल केणेचे पाहायला मिळतात. जरी त्यांचा स्ट्राईक रेट कमी होता, पण स्ट्राईक रेट सुधारण्यासाठी अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. धावसंख्या 66 झाले. ओ बॅटची बॉटम एज, अरबकडे बॉल विकेट किपरच्या दिशेने येतोय. हा डॉट बॉल चांगला कमबॅक म्हणू शकतोय, पण अजूनही थोडी जी शैली आहे, कॉर्नर ऑफ द क्रीज बॉलिंग करतायत आणि त्याचमुळे थोडासा टप्प्यामध्ये बदलसुद्धा पाहायला मिळाला आहे. फलंदाज सक्रिय झाला आहे मोठ्या फटक्यांसाठी आणि ते परिवर्तन पार्थ चंदनच्या वतीनं जरूर पाहायला मिळते. पहिला चेंडू त्यांनी नो बॉल हाताळला होता, पुढच्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर एक डॉट येतोय. अजूनही या षटकातले 4 चेंडू बाकी. हवेत आहे बॉल, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट केलंय. बॉलच्या मेरिटवर लक्ष देऊन स्ट्रोक एक्झिक्यूट केले जातात. ऑफ स्टंपच्या बाहेरचे बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर खेळले जातात. एक्स्ट्रा एफर्टला हा षटकार येतोय.
RK ट्रॉफी 72 धावा 2 गडी बाद. बघ कॉर्नर ऑफ द क्रीजमध्ये गोलंदाजी जरूर करतो बट ज्या अँगलवरती ज्या लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करणं आवश्यक आहे ते होत नाहीये. वाईड ऑफ ऑफ स्टोन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय, फलंदाजाला विथ मिळतीये आणि त्याच्यावरती प्रहार करतात बॅटर्स. चला टायमर स्टार्ट आहे, जास्त वेळ घेऊ नका आरब. आपण अजूनही वेळेच्या बाबतीत थोडेसे मागे आहात, लक्षात घ्या. त्याचमुळे त्या सूचना आयोजकांच्या वतीने सातत्याने मी करतोय. धावसंख्या 2 गडी बाद 72 झालेली आहे. ऑफस्टमच्या बाहेरचे चेंडू समोर येत असताना राहुल देखील मनात तोच निश्चय करतोय की आपण बॉलच्या मेरिटवर लक्ष द्यायचंय, ऑफस्टमच्या बाहेर खेळायचंय. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा मेरिट ओळखलं. जी होती डिमांड ती डिमांड पूर्ण करतोय राहुल. लगातार आक्रमक फटकेबाजी राहुलच्या वतीनं साहिल 11 गोरसई ब संघाला मिळते. या षटकातला राहुलच्या बॅटमधून तिसरा षटकार आणि सांघिक धावसंख्या साहिल 11 गोरसई ब ची 78. बघा 3 षटकार या ओव्हरमध्ये आलेत आणि क्षेत्र तेच आहे आणि रिझल्ट देखील तेच येतात. गोलंदाजाला लाईन अँड लेंथ चेंज करणं आवश्यक आणि यावेळेस समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. चौथा षटकार. या षटकामधला बॅटर राहुल केनेसा बॅटमधनं. तुम्ही जर प्रश्न विचाराल तर माझ्याकडे सडेतोड उत्तर आहे. आपण एक प्रश्न विचारला होता स्ट्राईक रेट, आणि आता जर आपण राहुल केनेचा स्ट्राईक रेट पाहिला तर जवळपास 200चा स्ट्राईक रेट झालेला आहे. 84 धावांवर साहिल 11 गोरसई ब संघ पोहोचलेला आहे. या षटकात एकूण 4 उत्तुंग षटकार राहुल केनेच्या बॅटमधून आलेत. शेवटचा एक बॉल बाकी. या 5व्या षटकातला पार्थ चंदन अराउंड विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी तयारीत आहेत. पार्थला व्यवस्थित ओळखलेलं आहे, पारची शैली पारखलेली आहे. पारच्या गोलंदाजीवर कसं खेळायचंय ते तंत्र राहुलकडे आहे आणि ते तंत्र फायदा देऊन जाते. हो, यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, विकेटकीपरला चकवत बॉल मागे जातोय. शॉर्ट फायनलला अडवला जाईल. व्हाईट बॉलच्या 2 धावा मिळतील. यालाच म्हणतात दुष्काळात 13वा महिना. धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचते आता 86 वर. बघा रन्स अगोदरच थांबत नाहीयेत आणि त्यामध्ये अशी गोलंदाजी करणं म्हणजे स्वतःला अडचणीमध्ये टाकून घेणं बरोबर आहे. आणि ही मिस्टेक आता स्ट्राईक देखील रोटेट झाली. स्ट्रायकिंग एंडवरती आता सूरजकडे स्कोर कार्ड 86. हो, पुन्हा एकदा कट केलाय बॉलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, पोहोचेल बॉलवर तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. आउटफील्ड स्लो आहे. 2 तर पूर्ण होत्या, तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न चालवले जातात. एक धाव महत्वाची आहे. हे सूरजला ठाऊक आहे, राहुलला ठाऊक आहे. त्याचमुळे या 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावांची नोंद आपण स्कोर शीटवर करतोय आणि अशा पद्धतीनं 5 षटकांचा खेळ संपला. साहिल 11 गोरसई ब हा संघ पोहोचलेला आहे 89 वर. 89 रन्स ऑनबोर्ड. मागच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 30 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाज पार्थने. 7,19,211 सबस्क्रायबर आपण पाहतोय 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीचे. अजूनही जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वर्षभर क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेण्यासाठी, वर्षभर भारतातील नामवंत क्रिकेटपटू पाहण्यासाठी आपण नक्कीच 70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा. तर शेवटच्या षटकासाठी बॉलिंग प्रकार बॉलर येत आहेत. मोहन येते शेवटच्या षटकासाठी. बघा प्रत्येक गोलंदाजाला तो मार बसलेला आहे. त्याचमुळे बॅकअपसाठी कोणीतरी यायला हवं. कदाचित मोहनच्या वतीने तो बॅकअप मिळेल का, कमीत कमी धावांचा षटक तो हाताळेल का. एका बाजूला दोन्ही फलंदाज सक्रिय झालेले आहेत मोठ्या फटक्यांसाठी. ड्राईव्ह केलंय बॉलला, मिडॉन नाहीये. त्याचमुळे गोलंदाजाला स्वतः बॉलचा पाठलाग करावा लागेल. तो पाठलाग करतोय, पाठलाग पूर्ण होतोय. एक धाव मिळते गोरसई ब ला. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 90. क्रिकेटच्या खेळामध्ये सुरुवात चांगलीच करून चालत नाही तर शेवट सुद्धा चांगला करावा लागतो. सुरुवातीला पवन खेडे यांचा तो स्ट्रगल पाहायला मिळाला. त्यामागोमाग बिलाल शेख आले. बिलाल शेखने एक चांगला वेग धावसंख्येला दिला. त्यामागोमाग सूरज केणे सक्रिय झाले आणि आता राहुल केणे अनस्टॉपेबल. मोहन बॅक ऑफ द हँड, पामचा खूप चांगला वापर. हलकासा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने टर्न होते. चांगली व्रिस्ट मोमेंट आहे. स्टंप टू स्टंप अटॅक आता गोलंदाज मोहन दीक्षितचा पाहायला मिळतोय. आणि जर आपण मोहनची गोलंदाजी पाहिली तर स्पेशली बेसिक्स फॉलो करतात. जास्त काही एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न त्यांचा पाहायला मिळत नाहीये गोलंदाजीमध्ये. हो, हवेत आहे बॉल. संधी निर्माण केलेली आहे मोहनने. क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न करतील का शाहिद बॉलवर पोहोचतात. त्यांना जजमेंट आहे की आपण पोहोचू शकणार नाही आहोत. त्याचमुळे धावांना वाचवण्यासाठीच आपण प्रयत्न करायला हवे. शाहिद पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला मिळतात. या 2 धावा. धावसंख्या 92. 2 गडी बाद. असून देखील 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 मध्ये माझ्या मते तरी 1 ते 2 मोठे फटके इथनं कुठे ना कुठे गोरसे बी टीमला गरजेचे असतील. कमीत कमी 100.
पण मोहनच्या मनात नेमकं काय आहे ते देखील लक्षात घ्यायला हवं. सातत्याने ते संधी निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाकडून चूक झालेली आहे. दरम्यान आता धावा मिळत आहेत. जेव्हा जेव्हा कॅच ड्रॉप होत आहेत अशा वेळेला जास्तीच्या धावा सुद्धा गोरसई ब संघाला मिळत आहेत. जवळपास 5 ते 6 कॅचेस या डावामध्ये ड्रॉप झालेल्या आहेत. भूमी 11 बोनकोडे या संघाकडून मिळत आहेत. या 3 धावा. धावसंख्या 2 गडी बाद 95. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत आणि यापुढील होणारा सामना टॉससाठी मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो टीम शिल्के ब्रदर्स पोगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये ईश्वरी 11 सोनारपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. तर आफ्टर फर्स्ट इनिंग टॉस करणं कंपल्सरी आहे. हो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. आकुटप्प्याचा बॉल होता, रिचमध्ये होता, व्यवस्थित बॅटस्विंग सुद्धा पाहायला मिळाला. पॅरल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सूरजचा फसलेला आहे आणि आता एक डॉट बॉल. हे षटक फायद्याचं राहिलं. जसा मी उल्लेख केला होता की इकॉनॉमिक तर मोहनला राहावंच लागेल. जरी विकेट त्यांनी नाही मिळवली पण 5 चेंडूमध्ये त्यांनी खर्च केलेला फक्त 6 धावा. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी भूमी 11 बोनकोडे संघासाठी. शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या डावातला. धावसंख्या 95. आणि शेवट सुद्धा आपल्या संघाच्या नावावर केलेला आहे मोहनने. जबरदस्त गोलंदाजी मोहनची पाहायला मिळाली. सुरुवात जरी चांगली झाली नाही भूमी 11 बोनकोडे या संघाची पण शेवट गोड केलाय. त्यासाठी जबाबदार राहिलाय गोलंदाज मोहन दीक्षित आणि त्यांनी फक्त 6 धावा खर्च केला आणि साहिल 11 गोरसई बला 95 धावांवर थांबवलं. जिंकण्यासाठी 96 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 36 चेंडू 96 धावांची गरज. भूमी 11 बोनकोडे करूया टॉस. शेळके ब्रदर्स पोगाव वर्सेस ईश्वरी 11 सोनारपाडा. चला टॉससाठी यायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन शेळके ब्रदर्स पोगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये ईश्वरी 11 सोनारपाडा. यापुढील होणारा सामना दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं. चला लगेच आपण सेकंड इनिंग स्टार्ट करणार आहोत. 96 धावांचा पाठलाग करायचा आहे भूमी 11 बोनकोडे या संघाला आणि बॉल्स आहेत 36. 6 षटकांचा फॉर्मॅट आपण पाहतोय. RK ट्रॉफी या स्पर्धेमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आता आपण सेकंड इनिंग स्टार्ट करतोय आणि सेकंड इनिंगमध्ये आवाजामध्ये होईल बदल. विशाल पाटील असेलच सोबत असेल मिस्टर IPL सन्मान्य कुणाल दाते सर पुढच्या डावाचं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचवतील. धन्यवाद. चला सलामीची जोडी पाठवायची आहे. टीम बोनकोडे विनंती असेल की ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. वन्स अगेन सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. RK फ्री हिट प्रेझेंट्स भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 दिवस दुसरा आणि या दुसऱ्या दिवसामधला हा पहिला सामना. साहिल 11 गोरसई बी त्यांच्या विपक्षामध्ये भूमी 11 बोनकोडे. ही बॅटल पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 95 बनवला गेला आणि 96 टार्गेट सेट केला. आता 96 चेज होतील की डिफेंड होतील अशा दिवसामधल्या या पहिल्या बॅटलमध्ये जिंकेल कोण? भरपूर सारे प्रश्न पण या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या येत्या 6 षटकांमध्ये मिळणार आहेत. सलामीची जोडी पाठवायची आहे टीम बोनकोडे. लवकर पाठवा. सलामीची जोडी पाठवा टीम बोनकोडे. 96 चा चेज आहे. अपेक्षा करूया की
दुसऱ्या दिवसामधली पहिली लढत एक क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळेल. कालचा पहिला दिवस होता या स्पर्धेमधला. काल देखील आपण इम्प्रेसिव्ह खेळ पाहिला. स्पेशली चंद्रकांत स्फूर्ती चेंज द गेम वडवली बी अतिशय चांगला खेळ दाखवला आणि कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ वडवली बी ठरला. भरपूर सारे अर्धशतक देखील कालच्या दिवसामध्ये आपण पाहिले. पण आजच्या दिवसामधला पहिला सामना साईल 11 गोरसे बी त्यांच्या विपक्षामध्ये भूमी 11 बोनकडे, त्यानंतर शिल्के ब्रदर्स पोगाव त्यांच्या विपक्षामध्ये ईश्वरी 11 सोनारपाडा आणि त्यानंतर चॅम्पियन 11 जीवदारी बामण डोंगरी त्यांच्या विपक्षामध्ये NP स्पोर्ट्स उत्तन आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसेल. आणि तसेच परी 11 सतपदी त्यांच्या विपक्षामध्ये ओम 11 बोरशेती अशी देखील लढत आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. शाहिद शेख आणि त्याच्या समवेत बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय पार्थ चंदन. स्टार्ट फार महत्वाचा असेल, बट ऑन दी अदर हँड जर आपण विचार केला तर गोलंदाजी क्रम टीम गोरसे बीचा विवेक शेलार ॲज अ आयकॉन या टीम मध्ये खेळतोय. शाहिद शेख आणि त्याचा समवेत पार्थ चंदन ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. आणि सेकंड इनिंगला सुरुवात होत आहे आणि समालोचन कक्षामध्ये आमच्या समवेत जोडले गेलेत रिस्पेक्टेड मिस्टर IPL कुणाल सर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिलं षटक जे चित्र पाहायला मिळतात की पवन केने गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय आणि अगदी स्टार्ट टू एंड माइंडमध्ये हीच गोष्ट असेल की विकेट्स काढायचे आहेत. कारण 96 रबर बॉल क्रिकेटमध्ये चेज होताना आपण भरपूरदा पाकलेच. कारण 6 ओव्हरची मॅच आणि टायमर सेट असेल टीम गोरसे बी त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले सेकंड इनिंग. 96 चा चेज. पहिलं षटक पवन केने आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर शाहिद शेख. 96 चेज करायचे आहेत. राऊंड द विकेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल. शॉर्ट पिच पुल केला. बॉल हवेमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर जरूर आहेत. फक्त पाहतच राहतील. काय सुरुवात केली आहे शाहिद. शाहिदच्या बॅटमधनं पहिलाच बॉल. पहिला ब्लास्ट. षटकार. जसा शॉर्ट बॉल मिळाला त्याच्यावर हुक शॉट आणि दोन्ही पाय हवेत असताना शाहिदच्या बॅटमधून फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बॉडीचं जर बॅलन्स पाहिलं तर थोडंसं गमावलं होतं, परंतु तरी देखील 6 धावा वसूल केल्या शाहिदने. आणि हीच खासियत आहे शाहिदची. पॉवर प्ले फोडणं जाणतो. 2 षटकांचा पॉवर प्ले त्याला माहिती आहे क्षेत्ररक्षक कुठे सजवलेत. आणि आता टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आलेली आहे. हा बाउन्सर चेक केला जाईल. एक्झॅक्ट डोक्याच्या वर होता का, या सर्व गोष्टी पाहिल्या जातील. कारण ज्या अंदाजामध्ये शाहिदने हा फटका सजवलाय 6 धावा तर त्याला मिळाल्यात. वन पर दी ओव्हर. आणि बॅटरने जर रिव्ह्यू घेतला असेल तर रिव्ह्यू रिटेन. रिव्ह्यू सक्सेसफुल. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॅटची कडा लागली आहे. विकेट किपरच्या माध्यमातून भरपूर चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळेल. रिव्ह्यू घेण्यामागे हा कारण असावा बिकॉज बॅकवर्ड स्क्वेअरलेग एक फिल्डर तैनात होता. ट्रॅप रचला होता. तोच प्रयत्न पाहायला मिळाला होता पवनचा.
यावेळेस बॅटची कडा, संधी जरूर होती आणि बिलालच्या चेहऱ्यावरती जे हावभाव आहेत ते भरपूर काही सांगून देतात की संधी जरूर होती, कॅच पकडायला हवी होती, एक संधी गमावली आहे. खतरो के खिलाडी सध्या तरी शाहिद पाहायला मिळतो आणि हेच आपण काल केतन मात्रेच्या बाबतीत पाहिलं. सुरुवात षटकाराने झाली परंतु त्याच्यानंतर त्याचे एक दोन झेलही उडाले, ते सुटले, त्याच्यानंतर मात्र तो आऊट झाला. परंतु शाहिद असाच खेळतो, त्याचा अंदाज हाच आहे. तो आक्रमणच करतो पॉवर प्लेमध्ये, त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके येतात. षटकाराने सुरुवात केली आणि तो रिव्ह्यू याच्यासाठी घेतला होता की वनपदी ओव्हर जर वॉर्निंग दिली तर कदाचित नंतर बाउन्स सर टाकू शकत नाही. यावेळेस फटका ऑन द राईज, कॅच ड्रॉप. सातत्याने मिस्टेक्स होतात. या अगोदरच्या बॉलवरती शाहिदची एक कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर यावेळेस जीवनदान मिळतो फलंदाज पार्थला. आता मी गोलंदाजाचं कौतुक करेन, कारण पवन केनेने फिल्डर पहा कोठे सजवल्यात. पहिला शॉर्ट बॉलवर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर बॅकफुट पंच मारला तर बरोबर एक्स्ट्रा कव्हरला. म्हणजे त्याच मेरिटवर गोलंदाजी इथे सुरू आहे. परंतु इथे एक सोपा झेल सोडलाय, त्याच्यामुळे पार्थ चंदनला जीवदान इथे मिळाला नाही, झेल मेघराजने सोडलाय. म्हणून जास्त निराश दिसत होता पवन. टप्पा पडल्यानंतर भरपूर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू आणि अंपायर सांगतायत नो बॉल. मिस्टेक घडली. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. फ्रीडचा बॉल बॅटची आतली कडा लागली आहे. डॉट बॉल धर्माडीत नाही येतो. फ्रीडच्या बॉलवरती जास्त काही करता आलं नाहीये शाहिद शेखला. पवन केने पहिलं षटक आतापर्यंत पूर्णपणे कंट्रोलमध्ये पाहायला मिळाला पवन. बट यावेळेस हा फटका जबरदस्त आहे. काय फटका पाहायला मिळाला शाहिदच्या बॅटमधनं. थेट लॉंग ऑफ क्लिअर केला षटकार. आणि पवनची एक खासियत आहे, तो जास्त विचार करू देत नाही फलंदाजाला, लवकर षटक टाकतो. परंतु यावेळेला ऑन द राईज फटका बरोबर पोझिशन मध्ये आला. वाईडिश लॉंग ऑफला हा षटकार ठोकला फलंदाज शाहिदने. शाहिदच्या बॅटमधून षटकार येतो. एक झेल सुटला या ओव्हरमध्ये. तसं पाहिलं तर मी 2 म्हणेन, कारण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील संधी निर्माण झाली होती परंतु तो जास्त रीचच्या बाहेर होता. आणि अखेर पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 15, एक धाव थोडासा मागे आहे रिक्वायर रन रेट पेक्षा, कारण 6 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला 96 धावा करायच्या आहेत. परंतु तरी देखील मी म्हणेन या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये कधीही काही होऊ शकतं. कारण काल आपण पाहिलं एका षटकामध्ये 35 धावा देखील बनलेले आहेत आणि त्याच थोड्याशा महागड्या ठरल्या होत्या शेवटच्या मॅच मध्ये आणि चेंज द गेम वडवली ब संघाने बाजी मारली. काल ओमी केनीने 2 अर्धशतक, दमदार अर्धशतक या स्पर्धेमध्ये ठोकलेत. काल योगेश पवार, प्रथमेश मात्रे, ओमी केनी, दिनू कांबळे आणि ओमीचे अर्धशतक आहेत. बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट थर्मल रेंजला फिल्डर उपस्थित आहेत. एक सिंगल मिळेल आणि बघा 35 कालच्या दिवसामध्ये आपण बनताना पाहिला. बट त्याच कुठे ना कुठे गेम चेंजिंग होत्या. बट या मॅचमध्ये काय घडलं की फर्स्ट इनिंगचा जो शेवटचं षटक होतं त्याच्यामध्ये फक्त 6 आल्या. त्या देखील गेम चेंजिंग ठरू शकतात, कारण जो टोटल मॅक्सिमम 100 पेक्षा जास्त बनताना दिसत होता तो थांबवला गेला 95 वरती. चांगली बॉलिंग विवेक शेलारची. टॉससाठी संपर्क साधायचा शेळके ब्रदर्स पोगाव आणि ईश्वरी 11 सोनारपडा. ईश्वरी 11 सोनारपडा टीमचे खेळाडू, आपण लवकरात लवकर आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. आणखीन एक चांगली डिलिव्हरी. इनरेज लागली होती आणि विकेट किपर बिलाल शेख चांगली फिल्डिंग करतात. डॉट बॉल धर्माडीतनं येतो. एकंदरीत बघा सध्याच्या घडीला सेकंड इनिंगचे 2 पैलू पाहायला मिळाले की एका एंडे बघा मोठे फटके पण येतात बट जास्तीत जास्त डॉट बॉल देखील टाकले जातात. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत विवेकने. फक्त 1च धाव खर्च केली आहे. फुलर लेन टाकला ऑन द राईट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. शाहिद शेखच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा फटका षटकार. मागच्या 2 बॉलवर लेंथ खूप चांगली होती परंतु या बॉलवर थोडीशी चूक झाली आणि इथे चुकीला माफी नाहीये. थोडासा स्लॉटमध्ये बॉल पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि शाहिद व्ही शेपमध्ये खूप चांगला खेळतो. फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं आणि बरोबर समोरच्या दिशेने लॉंग ऑफला हा षटकार, जिथे आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे बरोबर त्याच्या मागे ठोकलेला हा अप्रतिम टायमिंगद्वारे षटकार ठोकलाय शाहिद शेखने. आणि आतापर्यंत शाहिदच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. टीमची धावसंख्या 22. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. या अगोदर अगदी बॉलच्या मेरिटवरती प्रॉपर स्ट्रेट बॅटने खेळला होता पण यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतो. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढतं, त्याच्यामुळे भूमी 11 बोनकोडे या टीमवर चांगलाच दबाव आता नक्की बनवलाय सेकंड ओव्हरमध्ये. बट प्रेशर रिलीज करणारा आणखीन एक फटका येतोय शाहिद शेखच्या बॅटमधनं. आणखीन एक प्रहार, सिक्सर.
परत एक वेळेला टायमिंगचा मिलाफ, अगदी समोर व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न सध्या पाहायला मिळतो. थोडासा आडव्या बॅटने नक्की खेळलाय, परंतु तरी देखील 6 धावा मिळताना दिसत आहेत. आणि टायमिंग किती प्रॉपर पाहायला मिळतंय शाहिदच्या बॅटमधून. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या लिस्ट अपडेट करून घ्या आयकॉन खेळाडूंची नावासहित. परंतु आयकॉन खेळाडू शेवटपर्यंत तेच तुमच्या टीम मध्ये राहतील फायनल मॅच पर्यंत, याची नोंद घ्या. किती खेळाडूंची यादी तुम्ही देऊ शकता सॉफ्टवेअर अपडेटसाठी, त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमच्या प्लेयर्सची नावं आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पोचवा. टीम शेळके ब्रदर्स पोगाव आणि ईश्वरी 11 सोनारपाडा टीमचे कॅप्टन लवकरात लवकर संपर्क साधा. त्यानंतर चॅम्प 11 जीवदानी बामण डोंगरेनी NP स्पोर्ट्स उत्तन असा सामना असेल. परी 11 सातपाटी आणि ओम 11 बोरशेती असे आज 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉलमध्ये 68 धावांची आवश्यकता. 24 बॉल 68 धावा. रिक्वायर रेट आता जर आपण पाहिलं तर 17 वरती आहे. सर टीम गोरसे बी फिल्डिंग लावून घ्या, सामन्याला सुरुवात करा. 4 ओव्हर्समध्ये अजून देखील 68 चेज करायच्या, म्हणजे मॅच अजून देखील बॅलन्सेबल स्थितीमध्ये आहे. बिकॉज शाहिद शेख अजून देखील बॅटिंग करतोय. डॉट बॉल पर्सेंटेज भरपूर पाहायला मिळाला, बट शाहिदच्या बॅटमधनं आतापर्यंत 4 मोठे फटके देखील आलेले आहेत. बट दुसऱ्या एंडला जर आपण पाहिलं तर पार्थ चंदन 2 चेंडू फेस केले, फक्त 2च धावा बनवला. पवन आता तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा येतो, कारण पवनला देखील ठाऊक आहे की इथं विकेट काढणं आवश्यक आहे. विकेट नाही काढले तरी 96 डिफेंड करणं तितकंसं अवघड होऊन जाईल. फील्ड प्लेसमेंट त्याच्यावरती पवनचं नेहमीच लक्ष असतं, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये की फील्ड प्लेसमेंट प्रॉपर पाहायला मिळाले होते. पहिलाच बॉल शॉर्ट पिच पुल केला, फिल्डर आहेत. यस, पहिल्याच बॉलवरती सफलता मिळेल. जो फिल्डर अगदी ठेवला गेला होता डीप मिड विकेटला, त्याला प्ले मध्ये आणायचं होतं आणि त्यासाठी डिलिव्हरी टाकली आणि फसवलं बॅटर पार्थ चंदनला आणि पकला धक्का. पवनला माहिती आहे विकेटचं किती महत्व आहे, कारण पार्थ चंदन चांगला लेदर क्रिकेट खेळतो आणि पार्थच्या बॅटमधून नेहमीच चांगले फटके येत आहेत पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. हाही फटका नक्की चांगला होता, परंतु बरोबर फिल्डरच्या हातामध्ये आणि फ्री होम डिलिव्हरी त्याच्या हातामध्ये पाहायला मिळाली आणि त्याचमुळे विकेट इथे गमावली आहे. फील्ड प्लेसमेंटच्या बाबतीत मी नक्कीच कौतुक करेन गोरसे या संघाचं, कारण बरोबर क्षेत्ररक्षण त्यांनी सजवलेत आणि त्याच टप्प्यावर गोलंदाजी सुरू आहे. यावेळेला चांगला झेल टिपला गेलाय बाबूच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होतोय. पहिला झटका बसलाय टीम भूमी 11 बोनकोडेला. न्यू बॅटर जितेश राऊत आता मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. फील्ड प्लेसमेंट लावणं सोपं आहे, बट त्या फील्ड प्लेसमेंटनुसार गोलंदाजी करणं हे जास्त अवघड आहे. बट पवनचं कौतुक करावं लागेल, कारण ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट लावले त्याचप्रमाणे तो गोलंदाजी करतोय. कारण भरपूरदा आपण पाहत असतो की फील्ड प्लेसमेंटनुसार गोलंदाजी होत नाही, त्याचा ॲडव्हान्टेज मिळतो फलंदाजाला. बट जेव्हा ॲज अ बॉलर तुम्ही प्रॉपर लाईन अँड लेंथ आणि फील्ड प्लेसमेंटनुसार जेव्हा गोलंदाजी करता, तेव्हा एखाद्या फलंदाजाला मोठे फटके खेळणं देखील तितकंच अवघड होतं आणि तेच पाहायला मिळालं या इनिंगमध्ये आतापर्यंत. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती जितेश राऊत. जितेशसाठी पहिलाच बॉल, तो देखील अगदी शॉर्ट पिचेस टाकला होता. पुल करण्याचा प्रयत्न, मिळेल फक्त एक सिंगल. आणि या मॅचमध्ये आता वापसी करताना गोरसे बी टीम आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण या ओव्हरमध्ये एक ब्रेक थ्रू मिळून दिलाय पवन केनेने. डॉट बॉल वाढतायत, दबाव बनतोय फलंदाजी करणाऱ्या टीमवर आणि शाहिद अजूनही आहे मैदानात. आणि मिस टायमिंग, विकेट मिळू शकते, फार मोठी विकेट आहे. 2 फिल्डर जाऊतात. विवेक शेलार, ओढ कॅच, अप्रतिम कॅच. शाहिद मैदानाच्या आतमध्ये आहे, जस्ट उल्लेख झाला होता, आता शाहिद मैदानाच्या बाहेर चाललाय. फार मोठा धक्का. अगदी सहज बडे आराम से हा झेल इथे टिपलाय. कॅच हिटचा कॉल जसा झाला पवनच्या माध्यमातून पहा ऍक्शन रिप्ले. परत एक वेळा थोडासा आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे एलिव्हेशन कमी मिळालं, उंची जास्त गाठली या बॉलने आणि पहा अगदी आरामात सहज फक्त समोरच्या खेळाडूला हलकासा कॉल केला इथे विवेक शेलारने आणि त्याच्यानंतर हा झेल संपन्न करत असताना. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सोपं नसतं असे झेल घेणं, परंतु 2 विंडोमध्ये इथे दाखवलं जात आहे. शाहिदचा हा झेल हवेत उडल्यानंतर शाहिदला देखील वाटलंच होतं की ऑलमोस्ट आता त्याची विकेट जाईल आणि अखेर हा एक चांगला झेल संपन्न केलाय विवेक शेलारने. दुसऱ्या विंडोमध्ये तुम्ही पाहताय आणि अशा पद्धतीमध्ये आणखीन एक धक्का दिलाय. पवनने 2 विकेट त्याने घेतल्यात आणि दोन्ही सलामीवीरांना आता डगआउटचा रस्ता दाखवण्यामध्ये यशस्वी झालाय पवन केने. स्माइल पहा त्याच्या चेहऱ्यावर. कारण या विकेटचं महत्त्व देखील तितकंच होतं, कारण शाहिद जर खेळून गेला असता तर 96 चेस होण्याची शक्यता देखील होती. पण ही विकेट या मॅचमध्ये टीम गोरसे बीला आता पुढे घेऊन गेली आहे.
नवीन फलंदाज आयकॉन प्लेअर अरब शेख मैदानाच्या आतमध्ये येतो. हा देखील एक चांगला बॅटर आहे, बट सध्याच्या घडीला परिस्थिती थोडी विपरीत आहे. या परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं अरबसाठी देखील अवघडच असेल आणि प्रेशर देखील तितकाच आहे, कारण 2 विकेट्स गेलेत या ओव्हरमध्ये. आणि हा फटका अरबचा जबरदस्त फटका. लास्ट बॉलवरती विकेट जरूर गेली आहे, बट मनशा चेंज केली नाही. अटॅकिंग माइंडसेटने सुरुवात, षटकार. आणि असंच खेळावं लागेल. अटॅकिंग माइंडसेट, विशेष म्हणजे तुमचा हेतू सकारात्मक पाहिजे. जरी विकेट गेल्या तरी मात्र दबाव न झेलता तुमच्या बॅटमधून धावा येणं गरजेचे आहेत. परंतु इथे लेंथमध्ये थोडासा चुकला, हलकासा शॉर्ट बॉल. त्याला बॅकफुटला जात असताना वेट ट्रान्सफर केलं, मागच्या पायावर आणि फेकून दिला बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अरब शेख आयकॉन खेळाडू आहे, बदलापूरचा खेळाडू, आणि बरोबर त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 35-96 धावांचं लक्ष्य आहे. नक्कीच पॉसिबल आहे या मॅच मध्ये. कधीही धावा होऊ शकतात, कारण हे पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे. येस, अडचणी तर येत राहणार आहेत, बट तुमचा जो ध्येय आहे, तुमचा जो गोल आहे, त्याला तुम्ही विसरलं नाही पाहिजे आणि त्याच्या प्रती प्रयत्न आणि मेहनत केली पाहिजे. आणि सुरुवात अरबची यावेळेस आता सफलता मिळू शकते. लास्ट बॉलवरती सिक्सर होता, बट त्यानंतर पवन केनेचा कमबॅक, तिसरा आणि आणखीन एक मोठा धक्का. कुठे ना कुठे टीम बोनकवडेची बॅटिंग ऑर्डरचं कमर तोडणार हे षटक, कारण 3 विकेट काढलेत एका षटकामध्ये. काहीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तिसरा झटका लागलाय आणि आता या परिस्थितीमधनं 96 चेस करणं थोडंसं आता दूर वाटायला लागलंय, कारण या चेसमध्ये जे इम्पॉर्टंट बॅटर्स होते त्यामध्ये आवर्जून उल्लेख करेन शाहिद, त्यानंतर अरब, त्यानंतर पार्थ चंदनचा. तिन्ही फलंदाज आता डगआउट मध्ये. टॉस केला जाईल. शेळके ब्रदर्स बोगाव आणि ईश्वर 11 सोनारपाडा या एक बॉल नंतर टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचे तिथेच. नवीन फलंदाज स्वतः टीमचे कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये येतात, बट परिस्थिती आता फारच अवघड झालेली आहे, कारण 2 ओव्हर्समध्ये 28 होत्या. तिथनं असं वाटलं होतं की मजबूत स्थितीमध्ये, कारण 2 ओव्हर्समध्ये 28 प्लस कोणत्याही प्रकारे विकेट देखील गेली नव्हती. आणखीन एक विकेट मिळू शकते का? बॉल अभ्यामध्ये फिल्डर आहेत उपस्थित. 34 सफलता या षटकामध्ये. पवन केनेसाठी 4 धक्के या एका ओव्हरमध्येच लागलेत टीम बोनकोडेला. 3 ओव्हरचा खेळ देखील दरम्यान इथनं समाप्त होतो. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती, विकेट गेले 4, म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता असेल 61. टॉस देखील आता केला जाणार आहे. पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल शेळके ब्रदर्स पोगाव त्यांच्या विपक्षामध्ये ईश्वर 11 सोनारपाडा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोनू बलोज मैदानाच्या आतमध्ये येतो. थँक्यू. शेळके ब्रदर्स पोगाव आणि इथे सोनारपाडा या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करतोय. टेल कॉल केलाय शेळके ब्रदर्स पोगाव या टीमच्या कॅप्टन आणि येस टेल सिटीज. विश्वजित 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू देखील 2 आहेत प्रत्येक टीम मध्ये, आणि ओव्हरऑल कालपासून तूच नक्की स्पर्धा पाहिली असेल. आणि टॉस जिंकला निर्णय काय असेल? मी क्षेत्ररक्षण करू पहिला. शेळके ब्रदर्स पोगाव मध्ये खेळण्याची संधी मिळते, आणि शेळके ब्रदर्स पोगाव या टीमसाठी देखील हे ग्राउंड चांगलंच रास आलं, कारण त्यांनी ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये थक्क करणारा प्रवास दाखवला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. सोनारपाडा
टीमच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं आहे. काय वाटतंय या अशा वातावरणामध्ये कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करायला पाहिजे? मी 65-70 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण रबर बॉल आहे, तर रन पण होत आहेत, पण नक्कीच आम्ही 65-70 मध्ये आम्हाला चेसेबल राहील, त्याच्यामुळे 65-70 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. अतिशय कमी प्रवेश फी मध्ये तब्बल 3.5 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं जाते आर.के. फ्रीट या स्पर्धेमध्ये. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही पाहता. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? नक्कीच भरपूर आनंद होतोय, कारण ग्राउंड पण चांगलाच आहे आणि बिलाल आणि भावेशचं आयोजन आहे आणि चांगलं आयोजन केलं त्यांनी एकदम. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. विश्वजित, तुम्हाला टॉस तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षणच केलं असतं. पण आता बॅटिंग करायची आहे. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू कोणते असतील तुमच्या टीममध्ये? सूरज पाटील आहे वाघबिलेवाड्याचा आणि सौरभ म्हात्रे आहे खार्डीचा. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला देखील. सोनारपाडा टीममध्ये देखील सूरज पाटील आणि सौरभ म्हात्रे हे दोन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. एक वाघविलीवाड्याचा, एक खार्डीचा आहे. तर नक्की दुसऱ्या मॅचमध्ये देखील तुम्ही आमच्याबरोबर जोडले जा. 70-70 स्पोर्ट्सवर तुम्ही पाहताय आर.के. फ्री हिट प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला वन वे ट्रॅफिक बिकॉज विवेक शिलार अतिरिक्त गतीने भरपूर चांगली गोलंदाजी तो करतोय. सटीक लाईन अँड लेंथ या ओव्हरमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं, कारण आतापर्यंत फक्त 2च धावा या ओव्हरमध्ये दिलेल्या आहेत. आणखीन एक बाउन्सर, सरप्राईज करणारी डिलिव्हरी आणि रिव्ह्यूची मागणी करतायत फलंदाज की एक्झॅक्टली हा बॉल ची जी हाईट होती ती चेक करायची आहे, कारण या अगोदर 1 फॉर दी ओव्हर दिला गेला आहे. सो या बॉलवरती एक्झॅक्टली काय असेल अंपायर चेक करतील. बट या चेजमध्ये मी म्हणेन फार मागे पडली टीम बोनकोडे, कारण 96चा चेज होता आणि ऑलमोस्ट 4 षटकं संपायला आली. धावफलक फक्त 38च आहे. 4 विकेट देखील गेलेत. परिस्थिती फार अवघड आणि अंपायरचा निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू देखील यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर रिव्ह्यू देखील गमावला. हे षटक देखील विवेकचं फार चांगलं राखलं. धावफलक फक्त आणि फक्त 37 अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता आणि हा देखील येतोय डॉट. आणि काय गोलंदाजी राहिली विवेक. त्यामुळे या अगोदर आपण पाहिलं पवनचं षटक ज्याच्यामध्ये त्याने 4 विकेट काढले. आज बॅट सोबत पवनला जास्त काही करता आले नाही, बट विथ बॉल इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, 4 विकेट्स त्याने काढले आणि गेम चेंजिंग ओव्हर तेच राहिलं. मी म्हणेन फलंदाजीमध्ये स्पेशली राहुल, त्यानंतर सूरज कळणे आज इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती. विकेट गेले 4 म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता इथनं आवश्यकता असेल 59. टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता सध्याच्या घडीला 7,19,260 सबस्क्रायबर्स 70-70 यूट्यूब वाहिनीचे झालेले आहेत आणि स्पेशली भरपूर सारे नवीन प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत असतील. त्यांना नक्कीच सांगेल की चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्पेशली बेल आयकॉन हिट करायला विसरू नका, कारण टेनिस बॉल क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो, याला एक वेगळी उंची देणारी ही वाहिनी म्हणजे 70-70. सूरज केणे देखील अतिशय चांगली गोलंदाजी करतो. स्पेशली जर आपण पाहिलं प्रत्येकी गोलंदाजाला विवेक असो, सूरज असो, पवन असो, प्रॉपरली जे गेम प्लॅन बनवलेत ना तासावरती फोकस करतात आणि गेम प्लॅन प्रॉपर एक्झिक्यूट देखील होतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चेस करायचं होतं फलंदाजाला, बट लाईन फार खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. 39 धावा धावफलकावरती. फलंदाजांची जी बॉडी लँग्वेज आहे असंच वाटतं की जणू काही हार स्वीकारली आहे. यावेळेस समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर, जबरदस्त फटका, षटकार. पण हा फटका येता येता थोडं उशीर झालं की काय, कारण जर आपण विचार केला इक्वेशनचा या मॅचमध्ये या सिक्सरच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 45 म्हणजे जिंकण्याकरिता इथनं 51 धाब्यांची आवश्यकता असेल आणि चेंडू बाकी आहेत 10. स्लो 1 टाकला, फसवलं होतं बॅटरला स्लाइस करत असताना. पॉईंटचे फिल्डर पोहोचतात तोपर्यंत जर आपण पाहिलं दुसऱ्या धावेसाठी देखील रिस्की कॉल आणि 2 धावा दरम्यान इथनं पूर्ण होतात. सिंगल डबलने काही फरक पडणार नाही आणि समीकरण देखील रीच पासून फार दूर गेलं, कारण बघा स्टार्ट चांगला होता बट मिडल फेसमध्ये स्पेशली विवेक आणि पवनचे इम्पॉर्टंट षटक ज्याच्यामध्ये 4 विकेट आले होते तिथनं पूर्णपणे ही मॅच चेंज झाली आणि साऊंड तर आला होता
झेलची शक्यता देखील होती, बट एक झेल गमावलं असंच आपण म्हणू शकतो. प्रयत्न केला होता बिलालने, सिंगल मिळेल. बोनकोडे टीम जेव्हा गोलंदाजी करत होती असं वाटलं होतं की 96 चेजेबल आहेत, गेटेबल आहेत, चेज होऊ शकतात, बट गोलंदाजी फार चांगली राखली या सेकंड इनिंगमध्ये आणि त्याचप्रमाणे फिल्डिंग देखील अव्वल दर्जाची पाहायला मिळाली. डाऊन द लेग साईड अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. 1+1 या 2 धावा. यानंतर देखील एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड 50. फ्रंट फुटवरनं पूल केला, आणखीन एक चांगला फटका, सिक्सर. बट अगोदर देखील मी सांगितलं की थोडा उशीर झाला. हे फटके अगदी मिडल फेसला जर आले असते तर कुठे ना कुठे या मॅचमध्ये अजून देखील संघर्ष कायम राखलं असतं, बट आता हे फटके उशिराने येतात कारण हे फटके आता इथनं पराभवाचं अंतरच कमी करू शकतात. नेक्स्ट बॉल, आणखीन एक चांगली डिलिव्हरी, पेस अँड बाउन्स दरम्यान पाहायला मिळालं या चेंडूवरती आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 5 ओव्हर्स आफ्टर 5 ओव्हर्स 56 ऑन द कार्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. 6 चेंडू बाकी आहेत आणि 40 धावांची आवश्यकता. 6 षटकार जरी आले तरी सुद्धा या 40 धावा इथनं चेज होऊ शकत नाहीयेत. अंतिम षटक इथनं दरम्यान इथनं बाकी असेल. गुरसैबी ऑल ओव्हर भरपूर चांगला परफॉर्मन्स राहिला. चला टीम गुरसैबी थोडं फास्ट खेळला. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल शिल्के ब्रदर्स पोगाव त्यांच्या विपक्षामध्ये ईश्वरी 11 सोनारपाडा. आणखीन एक मोठी बॅटल. पहिलाच बॉल दरम्यान इथनं जर आपण पाकलं गेलं तर हुक करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन दरम्यान इथनं मिळेल. 5 मध्ये आता 39 धावांची आवश्यकता. फक्त औपचारिकताच बाकी आहेत या मॅच मध्ये, जास्त काही उरलेलं नाहीये. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आपण अनुभवतात. RK फ्री हिट, बिलाल शेख तसेच भावेश पवार यांची ही संकल्पना आणि 70-70च्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जाते. भरपूर चांगला ब्रॉडकास्ट आणि सामने देखील तितके चांगले पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल, यावेळेस समोरच्या दिशेने बॉल हवेमध्ये आहे, पवन आहे उपस्थित आणि दरम्यान कॅच इथनं देखील पकडली जाईल आणि आणखीन एक धक्का लागतोय टीम बोनकोडेला. दीपेश जितेश राऊत दरम्यान इथनं बाद झालेत. बघा अगदी प्रॉपर टाइम करण्याचा प्रयत्न होता, बट कुठे ना कुठे मिस्टामिंग स्ट्रोक राहिला. लॉंग ऑफला एक सहज सोपा झेल पकडला पवन केनेने. आणखीन एक धक्का लागतोय बोनकोडे टीमला, कारण या मॅच मधला पुढचा प्रवास देखील अवघडच आहे. बघा अगदी 2 फ्रेम मध्ये आपल्याला लास्ट बॉल वरती जी विकेट पाहायला मिळाली ती दाखवली जाते. पवनची कॅच एका फ्रेम मध्ये, दुसऱ्या फ्रेम मध्ये आपल्याला बॅटरचे एक्सप्रेशन पाहायला मिळतात. कारण या आधी जर आपण विचार केला तर जेव्हा 2 षटकं बाकी होती तेव्हा जणू काही असं ठरवलं होतं फलंदाजी ज्याप्रमाणे बॉडी लँग्वेज होती की इथनं चेस करणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल, जिंकणं इम्पॉसिबल. लढाऊ वृत्ती देखील शेवटच्या काही षटकांमध्ये फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाहीये. बॅटची कडा बॉल हवेमध्ये, थर्डमॅनला फिल्डर आहेत उपस्थित. सूरज कॅच पकडली जाईल आणि 6वा झटका लागतो टीम बोनकोडेला. गुरसैबीचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या क्रीडांगणावरती 6 षटक म्हटलं गेलं तर 100 धावा देखील चेज होणं सोपं वाटत होतं, त्याच क्रीडांगणावरती 96 डिफेंड करताना, त्या देखील 1 साइडेड डिफेंड करताना आपल्याला गुरसैबी टीम सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. एक फार मोठ्या मार्जिनने इथनं गुरसैबी टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. साहिल 11 या नावाने आज ते खेळतात. हॅट्रिक बॉल, हॅट्रिकचा बॉल फलंदाजाला जणू काही समजलाच नाहीये की कधी डिलिव्हर झाला, कधी विकेट किपर पर्यंत कॅरी झाला, तर फार गतीने हा बॉल टाकला गेला होता. शेवटचा बॉल असेल या मॅच मधला. फार चांगला परफॉर्मन्स साहिल 11 गुरसैबी टीमच्या मॅच मध्ये पाहायला मिळाला आणि या चेंडू सोबत हा सामना समाप्त. सामना अवघ्या 38 धावेंनी आपल्या नावावरती केलाय टीम साहिल 11 गुरसैबीने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम गुरसैबी अँड हार्ड लक
टीम भूमी 11 बोनकोडे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ज्याने गोलंदाजी करत असताना 4 विकेट्स काढल्याने फलंदाजी करत असताना विथ बॅट बनवले 11, तोच पवन केने ठरला या सामन्याचा सामनावीर. कारण मग स्टार्ट चांगला होता आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने गोडसे बीला आणलं कोणी तर पवन केनेने. कारण तो एक षटक ज्याच्यामध्ये शाहिद शेखचा विकेट, आरब शेखचा विकेट, तिथनं खऱ्या अर्थाने गोडसे बीने या मॅच मध्ये कमबॅक केला आणि तेच गेम चेंजिंग ओव्हर होतं, टर्निंग पॉइंट होता. त्या अनुषंगाने या सामन्याचा सामनावीर पवन केने. चला नेक्स्ट मॅच टीम पोगाव आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्या. थोड्या वेळाने अगदी दुसऱ्या सामन्याला देखील सुरुवात होईल. कुठे जाऊ नका कारण यानंतर देखील एक मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. शेळके ब्रदर्स पोगाव त्यांच्या विपक्षामध्ये ईश्वरी 11 सोनारपाडा. चला टीम शेळके ब्रदर्स पोगाव आपण फिल्डिंग लावून घ्या आणि त्याचप्रमाणे टीम ईश्वरी 11 सोनारपाडा आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं आणि त्वरित ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आणि पवन केने आपण या स्टेजवरती प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत. आणि टीम गोडसे बी आपण कुठेच जायचं नाहीये कारण तुमचा सामना त्वरित खेळवला जाईल. पवन आपण या प्लेअर ऑफ द मॅच पवन केनेला दिला जाईल. 11 धावा विथ बॅट बनवल्या. त्यानंतर गोलंदाजी करत असताना तब्बल 4 विकेट्स एका षटकामध्येच काढले होते. ऑल ओव्हर 2 ओव्हरचा भरपूर चांगला स्पेल आपण पवन केनेचा पाकिला. मॅच विनिंग परफॉर्मन्स पवन केनेचा राहिला. पवन केनेला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. व्यासपीठावरती उपस्थित संचित म्हात्रे अर्थातच गोडसे बी टीमचे पुरस्कर्ते, त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना देणार आहोत प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी. पवन केने चेहऱ्यावरती स्माइल, एका क्षणाला चेहऱ्यावरती टेन्शन देखील होता कारण शाहिद भरपूर चांगली बॅटिंग करत होता. बट तो एक षटक आला ज्याच्यामध्ये तब्बल 4 विकेट पवनने काढले. तिथनं मॅच पूर्णपणे चेंज झाली आणि गोडसे बी टीमने हा पहिला सामना तब्बल 38 धावेंनी आपल्या नावावरती केला. वेल प्लेड पवन आणि पुढील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅचला आता सुरुवात होईल आणि तसेच कॉम्बॉक्समध्ये देखील करूया चेंजेस.